विरोधकांचा त्या प्रमाणात आरोप होत असताना आपण एक विकासाचा रोडमॅप तयार केलेला आहे आणि तो प्रसारित करतात. काय नक्की कसा असणार आहे हा विकास? काय दाखवणार? हे प्रभाग 14चा जी निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रभाग 14मध्ये झोपडपट्टी नाही, विकास नाही, आमराई बाकास आहे. काही ठिकाणी अडचणी असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी विकास कामं करता आली नाहीत. पण आपल्यासमोर मी हा जे मॅप दिला आहे, हा घरकुलचा मॅप आहे. हा प्रतिभानगर सुहासनगरचा नियोजित घरकुलचा मॅप आहे. असाच असणार आहे. एक दादांनी एक 20 कोटी रुपये खर्चून सेंट्रल पार्क प्रांत ऑफिसच्या शेजारी केलेलं आहे. त्याच्या समोरचाच हा भाग म्हणजे प्रतिभानगर आणि सुभाषनगर. या ठिकाणी जे आपल्याला हे शॉप दिसतात, हे साधारण 99 शॉप आहेत आणि 3 मजले आहेत. हे शॉप झाल्यानंतर माझ्या आमराई भागातील म्हणजे सर्वच मागासवर्गीय लोकांना एक व्यवसायासाठी हक्काचं एक ठिकाण मिळणार आहे. का तर बारामती आमराई भागात इतर ठिकाणचे लोक यायला थोडेसे गावापासून दूर असल्यामुळे येणार नाहीत. आणि हा भाग हा गाळ्यांचा फायदा आमराई शहरातील लोकांना होणार आहे की अमरावतीतील मुलं मुलींना व्यवसायासाठी होणार आहे. या आहे त्याच ठिकाणी पुढे 99 शॉप, पाठीमागं 284 घरं, साधारण एक घर 500 स्क्वेअर फुटाच्या आतमधलं आहे. हे आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून नगरपालिकेचे इलेक्शन झाल्यानंतर हे ठामपणे आम्ही हाच प्रकल्प त्या ठिकाणी राबवणार आहे.